मित्रांनो, आज आपण पॉल रोमाव या लेखकाचा एक पाठ आपण शिकूया. शेरास सव्वाशेर. लेखकाचं नाव जरा वेगळं वाटतं, पॉल रोमाव असं आहे. पाठ 9. शेरास सव्वाशेर. एक गोष्ट सुंदर आहे, बोधपर आहे, वेगळी आहे. नाव आहे शेरास सव्वाशेर. सुरुवातीला आपण या गोष्टीचं वाचन करूया. प्रकट वाचन. नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर सोन्यासारखी पिवळी भाताचं पीक, नंतर कापणी, जोडणी, मळणी आणि कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता. निसर्गानं करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली, असं गाणं गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. नाना काकाने एक प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांच्या खमंग वासानं सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईनं 3-4 उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरून गेले. सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले. फळीवरची भजी फस्त केलेली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फारच आश्चर्य वाटलं. काय हा प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचं ठरवले. संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकाने खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती. नीरव शांतता पसरली आणि उंदरांची फौज स्वारीवर निघाली. सर्वत्र भजनचा वास सुटला होता. मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. आपसात काहीसे कुजबुजले. त्यांच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला. प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदराने कुरतडून मजेने खाली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केली. शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. पॉल रोमाव. शेरास सव्वाशेर या पॉल रोमाव याने लिहिलेल्या पाठाचं आपण थोडक्यात विवेचन करूया, स्पष्टीकरण आणि अर्थ पाहूया. सुंदर बोधपर असा हा पाठ आहे. शेताची नासाडी करणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी नाना काकांनी एक युक्ती केली. हा प्रयोग सफल झाला आणि 3-4 उंदीर मेले. परंतु दुसऱ्या दिवशी चतुर उंदरांनी नाना काकांच्या या प्रयोगावर मात केली आणि अशा प्रकारे नाना काकांच्या प्रयोगावर उंदरांनी कडी केल्यामुळे पाठाला नाव दिलेलं आहे शेरास सव्वाशेर. तर या पाठामध्ये आलेले नवीन किंवा कठीण असे शब्द आणि त्याचा अर्थ असा आहे. शब्दार्थ. निबर म्हणजे जून, कापणीस आलेलं पीक. कणगी म्हणजे मोठी टोपली. बेगमी म्हणजे साठा. करुणा म्हणजे दया. कोपला म्हणजे रागावला. लिहून घ्यायचे इथे शब्दार्थ. लोंब्या, भाताची कणसे, नासाडी, नाश किंवा खराबी,
प्रयोग, उपक्रम. इथं अर्थ पाहायला गेला तर प्रयोगाचा अर्थ आहे युक्ती. तरफ म्हणजे एक लाकडी फळी, हलकी म्हणजे कमी वजनाची, खमंग म्हणजे गोड वास किंवा चविष्ट, भाराने म्हणजे वजनाने, डबकन म्हणजे पटकन, अधीरतेने म्हणजे कुतूहलानं उत्सुकतेने, सफल म्हणजे यशस्वी, समाधान म्हणजे आनंद किंवा सुख, जाणून म्हणजे माहीत करून, सुमारास म्हणजे वेळेला, आडोसा म्हणजे लपण्यायोग्य जागा, नीरव म्हणजे एकदम शांत, कसलाही आवाज नसणे त्याला नीरव असं म्हणतो. फौज, गट, चमूक किंवा सैन्य, स्वारी म्हणजे चढाई, आपसात म्हणजे एकमेकात, कुजबुजणे म्हणजे हळूहळू आवाजात बोलणे, सरसावला म्हणजे पुढे गेला, कुरतडून म्हणजे मध्ये मध्ये चावून, मोहिमेवर म्हणजे लढण्यावर जाणे, आणि कूच करणे म्हणजे सैन्याची स्वारी. अशा प्रकारे आपल्याला हे नवीन किंवा कठीण असे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे. आता आपण या पाठाचं विवेचन किंवा अर्थ समजावून घेऊया. पॉल रोमाव यांची बोधकथा आहे, शेरा सव्वा शेर म्हणजे एखाद्याच्या वरचढ कसं होतो आपण, वरचढ होणे त्यासाठी शेरा सव्वा शेर म्हटलं जातं. या पाठामध्ये आपल्याला कोणता बोध शिकायचा आहे तेही आपल्याला पाहायचं आहे. नाना काका नाव आहे काकांचं, नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. तर काठी असते त्याला घुंगरं बांधलेली असतात, त्याला म्हणायचं घुंगूर काठी. म्हणजे त्या आवाजांना जर काही उपद्रवी असे पशु पक्षी किंवा प्राणी असतील तर ते निघून जातात, किंवा आपल्याला सतावणारे काही प्राणी असतील तर तेही निघून जातात. घुंगूर काठी शेताच्या बांधावरून ते घुंगूर काठी अशी आपटत आपटत बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. आनंदाने डोलणे म्हणजे त्यांना खूप सुख वाटलं, आनंद वाटला, समाधान वाटलं की आपण केलेल्या कष्टाचं हे फळ आहे. ते डोलतंय पीक आणि लवकरच सुगी चालू होईल. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचं पीक म्हणजे आता कापणीला आलेलं आहे, निबर म्हणजे काढणीला आलेलं आहे, जून झालेलं आहे, आणि ते सोन्यासारखं असं पिवळसर झालेलं आहे भाताचं पीक. म्हणजे ते त्याच्यामध्ये दाणे भरलेले आहेत, ते आता आपल्याला लवकरच मिळणार आहेत. कापणी केल्यानंतर, त्याची मळणी केल्यानंतर, नंतर कापणी, झोडणी, मळणी ही शेतीची कामं आहेत. कापायचं भात, ते झोडणी म्हणजे त्याचे लोंबे काढायचे, मळणी म्हणजे बारीक बारीक त्या लोंब्यापासून आपल्याला भात मिळवायचे आहेत, आणि ते भात काढून मग आपल्याला तांदूळ मिळतं, ही माहिती असेल तुम्हाला. आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी. कणगी म्हणजे हा एक जुना शब्द आहे. शेतकरी काय करतात की वेळूचे बेटाचे म्हणजे जे सापडेल ते त्याचं एक कणगी तयार करतात. ते शेणानं सारवतात आणि त्याच्यामध्ये लिंबाचा पाला वगैरे घालतात, आणि त्याच्यामध्ये मग ते मळून आणलेलं धान्य ठेवतात. कीड लागत नाही, सुरक्षित राहतं, आणि ते वर्षभर टिकतं. अशी कणगीत पडेल वर्षभराची बेगमी म्हणजे साठा. सगळं आपण कष्टानं पिकवलेलं, त्यानंतर कापणी करून भरून आणलेलं ते स्वच्छ असं धान्य वर्षभर ठेवणं याला बेगमी म्हणतो आपण. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते काढून घेतो, साठवणूक करून घेतो, कणगीमध्ये ते भरून ठेवतो. अशी पद्धत अगोदर असायची. असा विचार त्यांच्या मनात येत होता. कोणता विचार मनात येत होता की निबर सोन्यासारखं पिवळं भाताचं पीक झालेलं आहे, नंतर कापणी, जोडणी, मळणी वगैरे, कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनामध्ये येत होता. आणि ते शेताच्या बांधावरून घोंगरकाठी आपटत आपले फिरत होते. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली. निसर्गाने दया केली आपल्यावरती, काय धान्याचं मात्र झालं नाही, नाश काही झाला नाही यावर्षी.
आणि त्यामुळं भात चांगलं पिकलेलं आहे आणि ते चांगलं धान्य उगवून पिवळं झालेलं आहे सोन्यासारखं, असं एक गाणं ते गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. माळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. ते थांबले आणि त्यांनी पाहिलं की भाताच्या लोंब्या, ज्याच्यामध्ये भात त्याची भात एकत्र येऊन त्याच्या लोंब्या तयार होतात, त्या लोंब्या अशा पडलेल्या होत्या. शेताची नासाडी झालेली होती, चालूच होती, नाश पावत होतं पीक. शेतावर मग हे कोण करत होतं तर उंदीर मामा कोपले होते. म्हणजे त्यांचा त्रास कोपले होते, म्हणजे त्यांचा राग कोपणे म्हणजे रागावणे असं आहे, पण इथं ते धुमाकूळ घालत होते उंदीर मामा. नाना काकांनी एक मग त्यांना घालवण्यासाठी प्रयोग करण्याचं ठरवलं. एक प्रात्यक्षिक म्हणतो आपण किंवा युक्ती त्यांनी प्रयोग म्हणजे इथं एक युक्ती करण्याचं ठरवलं. त्यांनी एक शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल असा खड्डा खणला आणि त्या मग खड्ड्यामध्ये पत्र्याचं एक मोठं पिंप असं ठेवलं. खाली पत्र्याचं पिंप ठेवलं आणि ते अधिक पाण्याने भरले. अर्ध्यापेक्षा जास्त, त्याला अर्धे अधिक म्हणतो आपण. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फीसारखी हलकी लांब फळी बसवली. तरप म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आडवी फळी, आणि ती वर खाली होते, त्याला तरप म्हणतो आपण असे. तर हलकी फळी अशी बसवली आणि पिंपावरच्या फळीच्या बरोबर एका टोकाला तळलेली भजी ठेवली. बरोबर आहे, एका बाजूला तळलेली भजी ठेवली आणि ती वर खाली होईल असे पाहिलं. कशाच्या? त्या पिंपाच्या ती फळी. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. सर्वत्र सामसूम झाली आणि उंदराची टोळी बाहेर पडली. रात्र झाली. सामसूम म्हणजे शांत, स्तब्धता, त्याला सामसूम म्हणतात. सगळे झोपी गेले रात्रीची वेळ आणि उंदीर मात्र बाहेर पडतात रात्रीच्या वेळेला. टोळीच्या टोळी म्हणजे खूप उंदीर बाहेर पडले टोळीने. तळलेल्या भज्यांचा खमंग वास त्यांना सुटला आणि सर्व उंदीर त्या पिंपापाशी धावत गेले आणि पिंपावर ठेवलेल्या फळीच्या टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईने सगळे उंदीर, 3-4 उंदीर पुढे धावल्यानंतर काय रे, ती फळी अशी वर उचलली आणि त्याच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यामध्ये डबकन म्हणजे पटकन पडले आणि शेवटी त्यांना बाहेर पडता आलं नाही. भरलेला होता पिंप अर्धा अधिक, सारे बुडून मरून गेले. सकाळी धीरतेने म्हणजे लगबगीने नाना काका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफल म्हणजे यशस्वी झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका दुसऱ्या रात्री ते घरी आले. पण सकाळी उठून ते पुन्हा त्या शेतात गेले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका त्या पिंपापाशी गेले. पाहतात तर काय झालेलं होतं, फळीवरची ती भजी फस्त केलेली म्हणजे खाऊन टाकलेली होती उंदराने. पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर मेलेला त्यांना दिसला नाही. अरे च्या, हे कसं काय झालं, घडलं कसं काय? त्यांना फार आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. हा काय प्रकार आहे हे त्यांनी मग काहीतरी जाणून घ्यायचं ठरवलं. काय प्रकार आहे? मग आपल्याला तिथं एक चित्र दिसतं बघा. ती फळी तर्फीसारखी ठेवलेली आहे. एक मोठी कढईसारखा पिंप आहे तो मोठाच्या मोठा पत्र्याचा, आणि ते उंदीर ज्यावेळी भजी खायला येतात त्यावेळी पाण्यात पडतं. असं होतं. मग असं असून देखील कसं काय उंदीर मेले नाहीत प्रश्न पडला. म्हणून त्यांनी जाणून घेण्यासाठी ते बघायला लागले दुसऱ्या चित्रामध्ये कसे उंदीर झुंडीनं गेले होते भजी खायला, म्हणून ते पडले. संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी पुन्हा खमंग वास सुटलेली भजी, खमंग म्हणजे खूप आल्हाददायक म्हणजे अशी खावीशी वाटणारी, खमंग अशी तळलेली, सुंदर छान वास येत असलेली, अशी त्याला खमंग वास सुटलेली म्हणतो आपण. कधी एकदा खाऊ असं वाटतं, आतुरता सुटते आपल्याला, तशी त्या उंदरांनाही सुटलेली होती. अशी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळ झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. झाडं होतं त्याच्या मागे, म्हणजे त्याला आपण आडोसा म्हणतो. ते लपून बसले की उंदरांना कुठे काय दिसणार नाही, आपला काय मागमूस लागणार नाही, अशा पद्धतीने ते लपून बसले. रात्र चांदणी होती, दिसत होतं थोडंफार. निरव शांतता म्हणजे अतिशय स्तब्ध, जरा देखील हालचाल नसलेली, शांत स्तब्ध अशी निरव शांतता पसरलेली होती.
कोणीही येत जात नव्हतं. त्याला आपण नीरव म्हणतो. काही हालचाल नव्हती, नीरव शांतता, आवाजही न येणारी शांतता. आणि उंदराची फौज त्या स्वारीवर निघाली, म्हणजे लढायला निघाली. कुठल्या स्वारीवर? खायच्या खायला निघाली, म्हणजे तिथं शब्द वापरला आहे स्वारीवर निघाली. सगळी फौज म्हणजे टोळकं त्यांचं, ते उंदराचं सगळी टोळीच्या टोळी. सर्वत्र भज्यांचा असा खमंग वास सुटलेला होता आणि त्या वासानं पुन्हा ही उंदराची फौज निघाली. मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. आपसात काही कुजबुजले, म्हणजे आपसात ते बोलले, कुणाला ऐकून त्यांना हळू आवाजात बोलले, त्यांना कुजबुजणे म्हणतो आपण. त्यांच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले. पहिला या बाजूच्या टोकावर बसले आणि एकच उंदीर त्यांच्या मधला फळीवरून पुढे सरसावला. आणि त्यानं काय केलं? सरसावला म्हणजे पुढे गेला दुसऱ्या टोकाला. आणि इकडे 4-5 उंदीर आणि तिकडे फक्त एक उंदीर भज्याजवळ. प्रत्येकानं एक एक करून अशी सर्व भजी आणली. आपल्याला एकटा जाणार, भजी आणणार, पुन्हा बसणार, एकटा जाणार, भजी आणणार, पुन्हा बसणार. त्यामुळं ते तरप किंवा ती फळी अशी काय झाली, खाली आलीच नाही. उंदराने युक्ती लढवली. जशी नाना काकाने युक्ती लढवली तशी उंदराने पण अशी काही युक्ती लढवली की त्यांनी सगळी भजी फस्त केली, मात्र आपला जीव मात्र दिला नाही. जीवच्या जीव वाचवलाच, पण त्यांचं पोट पण भरलं. म्हणून त्यांना चतुर उंदीर असं म्हटलेलं आहे, हुशार उंदीर. त्यांनी कुरतडून मस्तपैकी मजेनं ती सर्व भजी खाल्ली आणि पुढच्या खाण्याच्या मोहिमेवर कूच केले, म्हणजे स्वारी केली. लढायला ते तयार झाले. अशी 1,600 भेटलेल्या, म्हणजे त्यांच्यापेक्षा वरचढ ठरलेल्या नाना काकांच्या पेक्षा, म्हणजे त्याला 1,600 असे म्हणतात. त्या चतुर उंदीर मामाची ही युक्ती पाहून नाना काकाने म्हटलं, मात्र आपल्या कपाळावर हात मारून घेतला, म्हणजे की ते काहीही बोलले नाहीत. त्यांना पश्चाताप झाला. कपाळावर हात मारून घेणे म्हणजे नाना काकाने अशा प्रकारे कपाळावर उंदीर मामांची युक्ती पाहून कपाळावर हात मारून घेतला, कारण उंदीर हे 1,600 निघाले होते. तर मुलांनो, अशा प्रकारचा हा सुंदर पाठ आहे. याचा स्वाध्याय बघण्या अगोदर थोड्याफार टिपा पण आपण पाहूया. कापणी म्हणजे पिकलेल्या धान्यांचे दांडे कापणे, त्याला आपण कापणी म्हणतो. जोडणी म्हणजे भारताच्या लोंब्या जमिनीवर आपटायच्या अशा आणि त्याच्यापासून भात वेगळे करायचे, त्याला जोडणी म्हणतो. मळणी म्हणजे स्वतः किंवा बैलांच्या खुरानी भात भारताच्या लोंब्यात तुडवणे, त्याला मळणी म्हणतो आपण. बैल फिरवतो, खळं असतं. आता ते सगळं काही इतिहास जमा झालेला आहे, म्हणजे तुम्हाला खळं दिसणार नाही, बैल दिसणार नाहीत, फक्त मशीन दिसणार, मळणी यंत्र दिसणार, ट्रॅक्टर दिसणार. पण काय अगोदरच्या काळी असं मळणी होती की बैल त्या खळ्यावरती फिरवले जायचे, तुडवले जायचे त्यांच्या खुरानी पायाने, आणि किंवा स्वतः माणसे पण तुडवत होती, त्याला मळणी म्हणत होती. काही वाक्प्रचार आहेत. अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे, सामसूम होणे म्हणजे शांतता पसरणे, सफल होणे म्हणजे यशस्वी होणे, फस्त करणे म्हणजे खाऊन संपवणे, कुच करणे म्हणजे पुढे निघणे, लढाईसाठी जाणे, कपाळावर हात मारणे म्हणजे निराश होणे, हताश होणे. एक म्हण आहे, 1,600 महत्त्वाची नावच दिलेलं आहे या गोष्टीला. त्याचा अर्थ असा आहे, एखाद्याने केलेल्या गोष्टीवर कडी करणे, एखाद्याने केलेल्या गोष्टीवर कडी करणे, वरचढ होणे म्हणजे 1,600. लक्षात आलं? एखाद्याने केलेल्या गोष्टीवर कडी करणे म्हणजे वरचढ ठरणे. म्हणा 1,600. एखाद्याने केलेल्या गोष्टीवर कडी करणे, वरचढ ठरणे. स्वाध्याय पाहूया आपण. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. नाना काका आनंदाने का डोलत होते? वाऱ्यावर डोलणारे पिकलेल्या भाताचं पीक पाहिल्यामुळं नाना काका आनंदाने डोलत होते. काय उत्तर येईल? वाऱ्यावर डोलणारे पिकलेल्या भाताचं पीक पाहिल्यामुळं, वाऱ्यावर डोलणारे पिकलेल्या भाताचे पीक पाहिल्यामुळं नाना काका आनंदाने डोलत होते. सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले? कारण तळलेल्या भाज्यांचा खमंग वासामुळे सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते रे? झाडाच्या आडोशाला नाना काका लपून बसले होते. फळीच्या पिंपावरच्या टोकाला नाना काकांनी काय ठेवले?
फळीच्या पिंपावरच्या टोकाला नाना काकांनी तळलेली खमंग भजी ठेवली. कंसातील शब्द गाळलेल्या जागी भरा. कंसामध्ये शब्द आहेत युक्ती, खड्डा, चतुर, पिवळी, टोळी. तर अधोरेखित शब्द असे आहेत. गाळलेले शब्द म्हणजे गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहे. निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी, टिमटिम झाली, पिवळी झाली. नाना काकांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा खोल टिमटिम खणला, खड्डा खणला. सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टिमटिम बाहेर पडली, टोळी बाहेर पडली. आपली युक्ती सफल झालेली पाहून नाना काकांना खूप टिमटिम वाटले, समाधान वाटले. ती सर्व भजी त्या टिमटिम उंदरांनी कुरतडून मजेत खाल्ली. चतुर, जोड्या जुळवा, गोल खड्डा, खमंग वास, मोठे पिंप, लांब फळी, तळलेली भजी. तर काय झाले असते? पुस्तकात पहा प्रश्न दिलेले आहेत. नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर सर्व उंदीर पिंजऱ्यात अडकले असते. नाना काकांच्या शेतात साप असते तर सापाने उंदीर खाल्ले असते. बरोबर. नाना काकांच्या शेतात उंदीर नसते तर नाना काकांच्या शेतांची नासाडी झाली असती. नाना काकांच्या शेतात मांजर असते तर मांजराने उंदीर खाल्ले असते. आता नेहमीप्रमाणे भाषा अभ्यास आणि व्याकरण. एक अनेक म्हणजे एक वचनी, अनेक वचनी. एक काठी, अनेक काट्या. एक फळी, अनेक फळ्या. एक टोळी, अनेक टोळ्या. एक युक्ती, अनेक युक्त्या. एक लोंबी, अनेक लोंबिया. अनेक लोंब्या. पुढील शब्दांच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार करा. प्रत्यय आणि उपसर्ग असं त्याला म्हणतात, पण अ लावून शब्द तयार करा तुमच्या माहितीसाठी. धीर, अधीर. शक्य, अशक्य. विरुद्धार्थी शब्द असतात. अ म्हणजे विरुद्धार्थी. स्वस्थ, अस्वस्थ. प्रकाशित, अप्रकाशित. पुढील शब्दात लपलेले शब्द शोधा. नासाडी म्हणजे याच्यामध्ये लपलेले शब्द कुठले आहे? नाडी, साडी असे लपलेले शब्द. स्पर्धायुक्त परीक्षेला आपण हे पाहिलेलं आहे. आता पाहणार आहोत. कपाळावर, त्याच्यावर लपलेले शब्द कर, पाक, पाव, पार, वर, रव, पावक, कपावर. 1 2 3 4 5 6 7 8 शब्द निघाले कपाळावर लपलेले शब्द. नासाडीमध्ये 2 निघाले. पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. प्रश्न आहे, वाक्प्रचार आहे अधीर होणे. अर्थ सांगायचा नाही, आपण एक वाक्य तयार करायचं, त्याच्यामध्ये तो वाक्प्रचार बसला पाहिजे. अर्थ नाही लिहायचा नाही, अर्थ बसवायचा नाही, तर तो वाक्प्रचार बसवायचा आपल्या वाक्यामध्ये. त्याला म्हणतात वाक्यात उपयोग करा. कसं आहे अधीर होणे? बाबांनी आणलेली गोष्टीचे नवीन पुस्तक वाचण्यासाठी सुनीलचं मन अधीर झाले. असं याला वाक्यात उपयोग करायचा. फस्त करणे. ताटात ठेवलेले 10 लाडू महेशने 5 मिनिटात फस्त केले. सामसूम होणे. रात्र होताच गावात सर्वत्र सामसूम झाली. कुच होणे. आदेश मिळताच भारतीय फौजेने सीमेकडे कूच केले. कपाळावर हात मारणे. पुरामध्ये आपले घर वाहून गेले हे कळताच महादेवने कपाळावर हात मारला. युक्ती सफल होणे. मोकाट सुटलेल्या वाघाला पकडण्यासाठी गावकऱ्यांची युक्ती सफल झाली. शेरात सव्वाशेर यासारख्या समूह शब्द समूहांना आपण काय म्हणतो? म्हणी. म्हणी म्हणतात याला. तुम्ही ऐकलेल्या वाचलेल्या अशा म्हणी तुम्हाला माहिती असतील तर सांगा. आपण त्या खूप पाहिलेल्या आहेत, सांगा पाहू. जशाच तसे, करावे तसे भरावे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट, चोरावर मोर, वराती मागून घोडे. तोंडी काम एक दिलेलं आहे, वाचा बरं, फक्त वाचायचं आहे. बरेचसे प्राणी आपल्या उपयोगी पडतात. जसे तर काही ढेकूण, डास असे काही कीटक व प्राणी आपल्याला उपद्रव देतात. उंदीर हा असाच एक उपद्रवी प्राणी आहे. शेतातील पिकाचे, घरातील धान्याची तो नासाडी करतो. घरातील कपडे, वस्तू कुरतडतो. एका हाताने उंदीर आपले नुकसान करतो, म्हणून उंदराला पकडण्यासाठी पिंजरा लावतात. ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. उपक्रम काय करता येतील?
4 उपक्रम दिलेले आहेत. पहिला उपक्रम आहे, नाना काकांनी उंदीर मारण्याचा प्रयत्न केला पण उंदराने भजी फस्त करून त्याचीच फजिती केली म्हणजे उंदीर हे सव्वाशेर ठरले. तुम्ही वाचलेल्या एखाद्या गोष्टीत कुणी सव्वाशेर ठरले आहे का, अशी गोष्ट असेल तर ती वर्गात सांगण्याचा प्रयत्न करा. दुसरा उपक्रम आहे, धान्याचं नमुना गोळा करा. कार्ड पेपरवर पुट्ट्यावर दाणे चिकटवून नक्षीकाम करा. हे आपण करतो. शेतीविषयक अवजारांची चित्रे मिळवा. अवजारे, साहित्य, काम करणारी साधनं, त्याला अवजारे म्हणतो. वही चिकटवा. उदाहरणार्थ नांगर, कुळव, खुरपे अशी ही चित्र मिळवा. त्या चित्राखाली त्यांची माहिती लिहा. किमान 3 चित्र लिहा. मातीचे बैल तयार करा आणि त्यांना रंग द्या. म्हणजे हा एक उपक्रम आहे. तुमच्या बोटांना वळण मिळावं हा उद्देश आहे. प्रकल्प एक आहे, शिवार फेरी काढा. शिवार म्हणजे रान, शिवारात म्हणजे रानात जावा. शिवार फेरी म्हणतो आपण त्याला. शिवारात काम करणारे कष्टकरी, शेतकरी, पशुपालन करणारे यांच्याशी गप्पा मारा. आता कष्टकरी म्हणजे मजूर आले, शेतकरी म्हणजे शेती करणारे, पशुपालन म्हणजे आपण जनावरं पाळतो त्यांना पशुपालन म्हणतो आपण. अशी त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारा. जसं आम्ही कविता करतो, आम्ही बातमी वाचतो, आम्ही अशी बोलतो असं पाहिलेलं आहे, तसंच आता आम्ही चित्रे वाचतो हे पण आपण पाहिलेलं आहे. पण इथं एक वेगळं चित्र आहे. चित्र पहा, चित्रे पहा. प्रत्येक चित्रातील प्रसंग ओळखा व त्याचे वर्णन करा. प्रत्येक चित्रातील व्यक्ती एकमेकाशी काय बोलत असतील ते कल्पना करून लिहा. आता हे खिडकी क्रमांक 2 तिकीट घर आहे आणि एक रेल्वे स्थानक आहे. कल्पना करून आपल्याला लिहायचं आहे की काय बरं असेल. हे तुम्हाला कसलं चित्र दिसतंय रे. एक तिकीट घर आहे, तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानक असं लिहिलेलं आहे. रेल्वे तर रेल्वे स्टेशन म्हणतो आपण, रेल्वे स्थानक मराठीत, तिकीट घर. आता इथे लिहिलेलं आहे. रांगेत माणसे उभी आहेत, तिकीट काढत आहेत आणि आत पैसे घेऊन तिकीट देत आहेत. असं एक चित्र आहे की एक व्यक्ती काय बोलत असतील म्हणजे संवाद आपल्याला लिहायचे आहेत. प्रसंग एक आहे. हे एक रेल्वेचे तिकीट घर आहे. प्रसंग असा आहे, एक व्यक्ती तिकीट घरात, एक स्त्री व एक पुरुष तिकिटाच्या खिडकीजवळ आतील बाजूस बसलेले आहेत. दिसतंय तुम्हाला. खिडकीबाहेर तिकीट काढणाऱ्याची रांग लागली आहे असं लिहायचं आहे. तुम्ही काय बोलत असतील. संवाद त्यांच्यात काय होतो, मला एक पनवेलचं तिकीट द्या ती व्यक्ती म्हणते. तर ती स्त्री काय म्हणते बघा, देते, हे घ्या. व्यक्ती काय म्हणतो, किती द्यायचे, 26 रुपये झाले, हे घ्या 30 रुपये. मग ते स्त्री काय म्हणते, हे घ्या 4 रुपये परत. ती व्यक्ती म्हणते धन्यवाद. म्हणजे काय बोलत असतील. तुम्हाला काय वाटतंय. चित्र 2 कशाचं आहे हे की एक सैनिक बसला आहे, विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांच्या आसपास 3. तुम्हाला काय वाटतं. रेल्वेसारखंच आहे ते, पण रेल्वेच आहे. रेल्वेच्या आतलं चित्र आहे. रेल्वे प्रवासाचं चित्र आहे. ती व्यक्ती काय म्हणते, प्रसंग कसला आहे, रेल्वे प्रवास. अगोदरचा प्रसंग काय, तिकीट घर. व्यक्ती काय म्हणते, ही गाडीच्या डब्यात खिडकीजवळ एक सैनिक बसले आहेत. त्यांच्या बाजूला एक मुलगी, तिचे बाबा बसले आहेत. समोरच्या बाकावर एक मुलगा आहे. सैनिक व मुलगी बोलत आहेत, बोलताना दिसतंय बा. मुलगी काय म्हणते, तुम्ही भारतीय फौजेतील जवान आहात, तुम्ही गाडीने कोठे जात आहात. आपण कल्पना करायची काय बोलत असते. मग सैनिक काय म्हणतो, बोल, होय बाळा, मी भारतीय सैनिक आहे, मी माझ्या गावी आईला भेटायला जात आहे. मुलगी म्हणते, तुमचं गाव कोणतं. सैनिक म्हणतो, कोकणातलं देवगड माझं गाव आहे. मुलगी काय म्हणते, आम्ही पण सुट्टीत कोकणातच जात आहोत, तुमच्या गावाच्या बाजूच्या जामखंडी गावीच आम्ही जात आहोत. सैनिक म्हणतो, वा छान, गावाविषयी भरपूर गप्पा मारता येतील. मग चित्र 3 दाखवलेलं आहे, दवाखान्यातलं आहे. रुग्णालय म्हणतो आपण त्याला, त्याचं चित्र आहे. व्यक्ती आहेत, डॉक्टरांबाई एका रुग्णाला तपासत आहेत. बाजूला एक परिचारिका म्हणजे नर्स औषध घेऊन उभी आहे आणि त्यांच्या रुग्णाचं एक कुटुंब उभे आहे म्हणजे स्त्री आहे. संवाद काय चाललाय. डॉक्टर, बोला, आता कशी आहे तब्येत.
डॉक्टर ते मॅडम म्हणतात, डॉक्टर स्त्री डॉक्टर आहेत. रुग्ण काय म्हणतो, म्हणजे पेशंट काल रात्री खूप थंडी भरून ताप आला, आता अशक्तपणा जात नव्हतोय. डॉक्टर काय म्हणतात, श्वास घ्या आणि श्वास सोडा, ताप कोणत्या प्रकारचा आहे त्याची तपासणी करूया, मी गोळ्या औषध देते हां. रुग्ण म्हणतो, लवकर बरं होईल ना डॉक्टर. डॉक्टर काय म्हणतात, काळजी करू नका, औषधं वेळेवर घ्या, वेळेवर जेवा, विश्रांती घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तिसरं चित्र तुम्हाला औषधांचं दुकान असं लिहिलेलं आहे. औषधं दाखवलेले आहेत. स्त्रिया 2 आहेत, मुलगा आहे. बघा त्या व्यक्ती कोण आहेत. एक मुलगा, त्याची आई औषधं घ्यायला आली आहेत. मुलगा डॉक्टरनं लिहून दिलेल्या औषधांची यादी पाहत आहे. दुकानातील स्त्री नीट ऐकत आहे. बाजूला एक पुरुष औषधांच्या कपाटीतील औषध शोधत आहे. तर संवाद असा करता येईल. नमस्कार, मुलगा म्हणतो, मी माझ्या बाबांसाठी औषधे आणायला आलो आहे, ही पहा यादी. विक्रेती म्हणजे स्त्री काय म्हणते, हां एकूण 3 औषधं आहेत आमच्या दुकानात मिळतील. सुरेश, ही 3 औषधे का? मुलगा म्हणतो, तुम्ही दिलेली औषधं पडताळून पाहतो, बरोबर आहेत. किती पैसे झाले? विक्रेती स्त्री म्हणते, एकूण 91 रुपये 40 पैसे. हां हे घ्या, 100ची नोट आहे, पावती द्या. हां मुलगा म्हणतो, ही घ्या पावती, उरलेले पैसे, धन्यवाद धन्यवाद. 5वं चित्र तुम्हाला दिसतंय, तयार कपड्यांचं दुकान. आता हे कपड्यांचं दुकान आहे. व्यक्ती आहेत, आई बाबा मुलगा मुलगी असं कुटुंब आहे. कपडे खरेदी करायला आलेले आहेत. काउंटरमागून एक माणूस कपड्यांचा एक गट्टा हातात घेऊन येत आहे आणि विक्रेता गिरायकांना कपडे दाखवत आहेत. असं ते सिच्युएशन आहे. संवाद म्हणजे प्रसंग आहे. संवाद कसा घडवता येईल आपल्याला? आई, विक्रेता, बाबा, मुली. आई आणि बाबा, बरं ठीक आहे. आई, या माझ्या मुलासाठी टी शर्ट दाखवा, चांगला दाखवा. हां विक्रेता म्हणतो, हा पहा उत्तम टी शर्ट आहे, लेटेस्ट डिझाईनचा. बाबा म्हणतात, किंमत काय आहे? महाग नाही ना? नाही तर माझ्या खिशाला चाप पडेल. असं काही नाही, महाग नाही ना? अजिबात महाग नाही, तुमच्या मुलाला अगदी शोभून दिसेल. विक्रेता म्हणतो, अरे बरं झालं. मग आई काय म्हणते, बरं मुलीसाठी एक छान फ्रॉक दाखवा, यांच्यासाठी एक फुल शर्टही दाखवा. हां म्हणजे बाबांसाठी द्या. तुलाही एक ड्रेस घे ना. बाबा म्हणतात, माझं राहू दे, आधी तुमची खरेदी होऊ दे. आई म्हणते. असं आपल्याला बोलता येईल. हे 6वं चित्र आहे, टपाल. हा पोस्टमन आहे. हे टपाल वाटपाचं चित्र आहे. पोस्टमन पत्र देत आहे, मुलगी पत्र घेत आहे. आता हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही. मोबाईलचं हे मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअप याचं युग आहे. त्यामुळं पत्रांचं प्रमाण कमी झालेलं आहे. तरी देखील चित्रामध्ये तुम्हाला काही ठिकाणी अनुभव आला असेल. पोस्टमन पत्र देत आहे, मुलगी पत्र घेत आहे. पोस्टमन काय म्हणतो, बेटा हे तुमचे पत्र घे. मुलगी म्हणते, कुणाचं आहे? हां बाबांचं दिसतं आहे. हां पोस्टमन इथे सही करा. मुलगी, होय ना, तुम्हाला घरी जाऊनच लोकांना टपाले वाटावं लागतं ना? पोस्टमन म्हणतो, कर्तव्यच आहे आमचं ते. थांबा मग मी पाणी आणते. मग पोस्टमन म्हणतो, धन्यवाद. असं आपल्याला बोलता येईल. चित्र 7वं आणि 8वं 2 आहेत. इकडं आहे फळभाज्या, फळे आहेत, फळेवाला. इकडे बस आहे, बसमधलं चित्र आहे. प्रसंग आहे, टेम्पोमधून भाजी वाहून नेण्याचं चित्र आहे हे. टेम्पो दाखवलेला आहे आणि अशा अनेक फळं दाखवलेली आहेत टोपलीमध्ये. म्हणजे टेम्पोमधून ती भाजी नेत आहे. व्यक्ती काय म्हणत असेल रे, एक माणूस डोक्यावरून भाजीची टोपली वाहून आणत आहे, दुसरा माणूस त्या भाजीच्या टोपल्या टेम्पोमध्ये ठेवत आहे आणि तिसरा माणूस नुसताच पाहत आहे. म्हणजे काय आपल्याला म्हणत तो मालक असतो. मालक म्हणतो, माधव भाजीच्या टोपल्या नीट ठेवा बरं का. माधव म्हणतो, होय मालक नीट ठेवतो. हां मालक काय म्हणतो, टोपल्या एकावर एक ठेवू नका, भाज्या चेपल्या जातील. आपण कल्पना करायची असे संवाद. माधव म्हणतो, होय मालक, म्हणूनच आजूबाजूला टोपल्या ठेवलेल्या आहेत बाजूबाजूला अशा. आता या दुसरं हे चित्र आहे 8 नंबरचं. त्याच्यामध्ये बस प्रवास दाखवलेला आहे. व्यक्ती आहेत, काही प्रवासी सीटवर बसले आहेत, काही उभे आहेत. तरुण मुलगा तिकीट मागत आहे. स्त्री कंडक्टर मशीनवर काढून, म्हणजे सध्याच्या युगात मशीनवरती तिकीट आलेली आहेत ती देत आहे. तर आपल्याला काय संवाद करता येईल? एक तरुण म्हणतो, एक बोरिवली द्या. कंडक्टर म्हणतो, 12 रुपये द्या. तरुण म्हणतो, हे घ्या. कंडक्टर म्हणतो, कृपया 2 रुपये सुट्टं द्या.
तरुण म्हणतो सुट्ट्याची खूप अडचण आहे हो. कंडक्टर म्हणतो आमची पंचायत होते हो, ज्याला त्याला सुट्टेच द्यावे लागतात. तरुण म्हणतो सुदैवानं माझ्याकडे 2 रुपये आहेत, हां हे घ्या. कंडक्टर म्हणतो धन्यवाद. तर अशा प्रकारे हा चित्र वाचन, आम्ही चित्र पाहतो, अशा प्रकारचा हा पुस्तकातला, पाठ्यपुस्तकातला कृतीयुक्त संवादयुक्त भाग आहे.